श्रीरामपूर नावाचे एक लहानसं गाव होतं. या गावातले बरेचसे लोक पशुपालनाचा व्यवसाय करत असत, म्हणून या गावात गायी आणि म्हशींची संख्या जास्त होती. या गायी म्हशींपासून मिळणारे दूध दुसऱ्या गावातील व्यापारी घेऊन जात असत. सगळेच गावकरी आनंदात होते. अचानक एका सकाळी शाबू त्याच्या गोशाळेत पोहोचला तर त्याची एक म्हैस गायब होती. माझी म्हैस कुठे गेली? कोणीतरी माझी म्हैस घेऊन टाकलीये. आजूबाजूचे अनेक लोक त्याच्या जवळ आले. आपल्याला म्हशीला गावात शोधावं लागणार आहे. बहुतेक रात्री रशी बांधायला विसरला असणार आणि म्हैस इकडे तिकडे गेली असेल. हो, चला शोधूया. गावकरी मिळून शाबूची म्हैस शोधू लागले. अख्खं गाव शोधलं, पण शाबूची म्हैस कुठेच नव्हती. गावकऱ्यांनी शाबूला सहानुभूती दिली आणि मग आपापल्या घरी निघून गेले. त्या रात्री दुसऱ्या गवळ्याची म्हैसही चोरीला गेली आणि दुसऱ्या दिवशी तोही जोरजोरात रडू लागला. माझी म्हैसही चोरीला गेली. अरे देवा, ह्या म्हशी चोराचा सत्यानाश होवो. त्याच्या शरीरात किडे पडोत. तो माझ्या प्रिय बिजुरियाला घेऊन गेलाय. आता म्हशींच्या चोरीने गावकरी काळजीत पडले. त्यांना कळत नव्हतं की काय करावं. अचानक या म्हशी चोरीला कशा जाऊ लागल्या आहेत? मला वाटतं कोणीतरी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन म्हशींना चोरी करतंय. आपल्याला गावाच्या बाहेर राखण करावी लागणार आहे. हो, हेच योग्य राहील. प्रत्येक रात्री आपल्यातील 2 माणसं गावाची राखण करतील. हो, ठीक आहे. रात्री गावकरी राखण करत होते, पण तरीही एका गोशाळेतून एक म्हैस गायब झालीच. गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि सगळे हाच विचार करत होते की म्हैस चोरतय तरी कोण, तेही एवढी राखण करूनही. गोपीकडे 6 म्हशी होत्या आणि तो त्याच्या म्हशींवर खूप प्रेम करायचा. त्याला भीती वाटू लागली होती की समजा त्याची म्हैस चोरीला गेली तर. अरे देवा, गावातल्या म्हशी चोरीला जातायत. हा तर खूप मोठा अनर्थ आहे. मला तुमच्यापैकी कुणालाच गमवायचं नाहीये. आजपासून रात्रभर मी इथेच बसेन. तो रात्रभर त्याच्या म्हशींच्या जवळच बसून राहत होता. म्हशींच्या चोरीबद्दल ऐकून मला झोपच येत नाहीये. बरं आहे, जर तो चोर आला तर मी त्याला काठीने धोपटून त्याचं भरीत बनवून टाकेन. गोपी असा विचार करतच होता की अचानक एक वावटळ आली आणि एक पिशाच त्याच्या एका म्हशीवर बसलं आणि क्षणभरात त्याची म्हैस गायब झाली. कुठे गेली माझी म्हैस? अरे देवा, तो पिशाच माझ्या म्हशीलाही चोरून घेऊन गेला. म्हणजे म्हशींचा चोर कोणी माणूस नाही तर पिशाच आहे. मला काहीतरी करावं लागेल. मला माझ्या बाकीच्या म्हशीही वाचवायच्या आहेत. हो, तो म्हातारा मांत्रिक मला मदत करू शकतो. मला त्याच्याकडे जायला हवं. सकाळ होताच मी त्याच्याकडे जाईन. आणि सकाळ होताच गोपी निघाला. जंगलाच्या वाटेने तो मांत्रिकाच्या गुहेत पोहोचला. बाबा, माझ्या म्हशींना वाचव. त्या पिशाच्या पासून माझ्या म्हशींना वाचवा. तो पिशाच रात्री म्हशींची चोरी करतो. काहीही करून माझ्या म्हशींना वाचवा. माझे प्राण आहेत त्यांच्यामध्ये. रडू नकोस गोपी. माझ्याकडे तुझ्या समस्येचं उत्तर आहे. कोणतं उत्तर? एक मंत्र. जेव्हा तो पिशाच सापडेल तेव्हा त्या पिशाचाला पकड. त्याच्याकडून तुझी आणि गावकऱ्यांच्या सगळ्या म्हशी परत घे आणि मग त्याला सोडून दे. मंत्र काय आहे बाबा? त्या मांत्रिकाने गोपीला त्या पिशाचाला बांधायचे आणि मुक्त करण्याचे 2 मंत्र दिले. गोपीने मांत्रिकाचा आशीर्वाद घेतला आणि तेथून निघाला. गोपी त्याच्या गोशाळेत गेला आणि रात्र व्हायची वाट पाहू लागला. आज मी त्या पिशाचाला अजिबात सोडणार नाही. आज तो नाही वाचणार. रात्र झाली आणि गोपी जास्तच सावध झाला. मध्यरात्री पुन्हा ती वावटळ आली आणि त्याला पिशाच दिसण्याआधीच
ओम ह्रीं क्रीं कालबंधवे हस्ते पिशाच बंधनम. गोपीने तो मंत्र म्हटला आणि पिशाच्याच्या आजूबाजूला एक बंधन बांधलं गेलं. सोडून दे मला, सोडून दे मला. नाही सोडणार. कुणास ठाऊक तू किती निरागस म्हशी खाल्ल्या आहेत. आता मी तुला अजिबात सोडणार नाही. पिशाच्याच्या आजूबाजूच्या घेऱ्यात आग लागली आणि पिशाच त्या आगीत जळू लागलं. अरे मूर्खा, सोड मला. तुला जे हवं ते मी देईन. मला सोडून दे. आता कसं म्हणालास? सर्वात आधी जेवढ्या म्हशी तू चोरल्या आहेस सगळ्या परत कर. आता आता देतो सगळ्या म्हशी. आणि पिशाच्याने सगळ्या म्हशी परत केल्या. गोपीची म्हैस सुद्धा परत आली. आता तरी सोड मला, लवकर सोड. मी भस्म होईन. एवढी काय घाई आहे? तुला काय हवंय? सोनं, चांदी, हिरे, जे हवं आहे ते देईन मी तुला. सगळं काही देईन मी तुला. ठीक आहे, मग गावातली सगळी घरं पक्की बनवून टाक. हे घे, सगळी घरं पक्की झाली. आता नदीपासून गावापर्यंत एक कालवा बनवून दे. पिशाच्याने पापणी लवते न लवते तोच नदीपासून गावापर्यंत कालवा तयार केला. हेही झालं. आता तरी सोडून दे मला, सोड. नाही नाही, एवढ्या सहजासहजी नाही. अरे मूर्खा, तुला हवं तर मी तुला ढीगभर सोनं सुद्धा देतो. सोड मला लवकर, सोड. ठीक आहे, मग तू मला सोनं दे आणि त्यासोबतच एक वचन दे की तू या गावात पुन्हा कधीच येणार नाही. पिशाच्याने जादूने गोपीला ढीगभर सोनं दिलं. मी वचन देतो की मी यापुढे या गावात कधीही येणार नाही आणि इथल्या म्हशींवरही नजर ठेवणार नाही. ठीक आहे, तुझं वचन नेहमी पाळ, नाहीतर मी सगळ्यांना हा मंत्र शिकवून टाकेन. नाही नाही, याची गरज नाहीये. आता तू मला कृपा करून सोडून दे मला. ठीक आहे. ओम ह्रीं क्रीं कालभैरवे हस्ते पिशाच मुक्तम. गोपीने मंत्र म्हणताच तो जादूचा घेरा गायब झाला. पिशाच बंधनातून मुक्त झाला. धन्यवाद, धन्यवाद. आणि वावटळीच्या वेगाने पिशाच गायब झाला. गोपी एका रात्रीत श्रीमंत झाला. गोपी गावकऱ्यांचा हिरो बनला. सगळे त्याचा जय जयकार करू लागले. धन्यवाद गोपी दादा, तुमच्यामुळे आमच्या म्हशी परत मिळाल्या. धन्यवाद गोपी. गोपी दादांचा विजय असो. गोपी आज खूप खुश होता. त्याने फक्त त्याच्याच म्हशी वाचवल्या नाहीत, तर गावातील सगळ्या म्हशी परत आणल्या. आणि मग कधीच श्रीरामपूरमध्ये म्हशींची चोरी झाली नाही.